तर नमस्कार, मी राहुल जबादे आरजे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर आरटीई ऍडमिशन मोफत शिक्षण योजना, तर या योजनेअंतर्गत गरीब दुर्बल घटकातील मागासवर्गीय मुलांना खाजगी नामांकित प्रायव्हेट शाळेमध्ये मोफत शिक्षण दिल्या जात असते आणि याची सर्व फी ही शासनाकडून दिली जात असते। तर नेमकी काय योजना आहे आणि या योजनेसाठी अर्ज कसा करावा लागतो, कागदपत्र कोणकोणती लागतात, कोणकोणती मुलं यासाठी अर्ज करू शकतात, याबद्दल थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये समोर पाहणार आहोत। आणि तसेच या आरटीई ऍडमिशन 2026-27 च्या बद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा। तर या आरटीई 2026-27 बद्दल सविस्तर व्हिडिओ आपण या चॅनलवर घेऊन येऊ। चला तर मग बघूया। तर आरटीई ऍडमिशन बद्दल थोडक्यात माहिती बघा। आरटीई म्हणजे काय, तर आरटीई म्हणजे राईट टू एज्युकेशन या कायद्यानुसार महाराष्ट्रातील खाजगी शाळांमध्ये 25% जागा ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांच्या मुलांसाठी राखीव असतात। ही सर्व जागा पूर्णपणे मोफत असतात, म्हणजे यांची ट्युशन फी, ऍडमिशन फी ही शासनाकडून भरल्या जाते। तर यानंतर अर्ज कधी सुरू होतात, तर बघा दरवर्षी आरटीई ची नोंदणी जानेवारी मध्ये ते फेब्रुवारी या महिन्यात सुरू होत असते आणि 2026-27 यासाठीही अर्ज याच काळात सुरू होण्याची शक्यता आहे। पहिली लॉटरी फेब्रुवारीच्या शेवटी निघल्या जात असते। तर आता यासाठी अर्ज कोण कोण करू शकतात, तर बघा ज्या मुलांचे वय 6 वर्ष पूर्ण झालेले असेल असे मुलं या योजनेसाठी अर्ज करू शकतात। तर त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापर्यंत किंवा त्यापेक्षा कमी आहे अशी पालकांची मुलं या योजनेसाठी अर्ज करू शकतात। नंतर एससी, एसटी, ओबीसी, एसबीसी कॅटेगरीतील मुलं या योजनेसाठी अर्ज करू शकतात। त्यानंतर दिव्यांगाची मुलं, त्यानंतर अनाथ म्हणजे सिंगल पेरेंट अशा वंचित घटकातील मुलांना सुद्धा यामध्ये प्राधान्य दिले जाते। तर बघा यासाठी कागदपत्र कोणकोणती लागतात, तर कागदपत्रामध्ये जन्म दाखला, पत्त्याचा पुरावा, आधार कार्ड, रेशन कार्ड, लाईट बिल आणि त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र, त्यानंतर जात प्रमाणपत्र, जातीचा लाभ घेत असल्यास जर दिव्यांग असेल तर दिव्यांग प्रमाणपत्र आणि त्यानंतर पालकाची ओळखपत्र आणि मुलाचा 5 फोटो साईजचा 5 फोटो। तर बघा आता अर्ज कसा करायचा, तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला मोबाईल किंवा संगणकावर जाऊन गुगल मध्ये जाऊन student.maharashtra.gov.in या वेबसाईट वर जायचे आहे आणि या वेबसाईट वर जाऊन तुम्हाला नवीन खाते रजिस्टर तयार करायचे आहे आणि नवीन खाते तयार केल्यानंतर मुलाची आणि पालकाची माहिती तुम्हाला व्यवस्थित भरायची आहे आणि तुमच्या जवळच्या म्हणजे तुमच्या घरापासून 3 किलोमीटरच्या जवळपास असलेल्या शाळेत तुम्हाला निवडायचे आहे आणि त्यानंतर सर्व कागदपत्राचे स्कॅन करून अपलोड करायचे आहे आणि अर्ज सबमिट करा, म्हणजे अर्ज तुम्हाला सबमिट करायचा आहे। आणि त्यानंतर लॉटरी लागणार आणि लॉटरी लागल्यानंतर लॉटरीमध्ये तुमचे नाव आल्यास तुम्हाला शाळेमध्ये जाऊन प्रवेश पूर्ण करायचा आहे। तर काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, तर बघा एक मुलासाठी एकदाच अर्ज करायचा आहे आणि त्यानंतर चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो आणि त्यानंतर शाळा निवडताना तुम्हाला गुगल मॅपवरचे अंतर अचूक भरायचे आहे, म्हणजेच लोकेशन तुम्हाला बरोबर टाकायचं आहे आणि त्यानंतर सर्व कागदपत्रे स्पष्ट आणि वैध असणे गरजेचे आहे। मित्रांनो, ही होती आरटीई ऍडमिशन मोफत शिक्षण योजनेबद्दल थोडक्यात माहिती आणि या योजनेबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा आणि या योजनेचा अर्ज 2026 या वर्षात कधी सुरू होणार याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा। आपण याबद्दल सविस्तर माहितीची व्हिडिओ घेऊन येणार आहोत। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा व अशीच माहितीची व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर मी राहुल जबादे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र।